या 13व्या अध्यायातली ज्ञानाची लक्षण आपण पाहतोय. आत्तापर्यंत खरं म्हणजे 16 लक्षणं आपण पाहिलेली आहेत. आता 2च शेवटची राहिली आहेत की जी ह्या 11व्या श्लोकामध्ये ज्याचा उल्लेख आहे आणि त्या श्लोकातला तो जो भाग आहे तो मी गेल्या वेळेला अगदी सविस्तर समजावून सांगितला आहे. मला असं वाटतं की तुमच्या लक्षात असेल की त्यातले जे 2 शब्द आहेत, अध्यात्मज्ञान नित्यत्वम आणि तत्वज्ञानार्थ दर्शनम, हे दोन्ही शब्द अगदी पूर्णतः मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यामुळे त्याच्या पुढे त्यांनी म्हटलं ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. म्हणजे हे जे आहे श्लोकामध्ये फक्त एवढाच उल्लेख केलेला आहे की ह्याला ज्ञान असं म्हणतात. म्हणजे ही जी 16 लक्षणं आपली आत्तापर्यंत जी 18 लक्षणं, ही 2 धरून ही जी लक्षणं आहेत ह्याला ज्ञान किंवा ही ज्ञानाची लक्षणं, ही लक्षणं ज्याच्यामध्ये दिसतात तो ज्ञानी असं म्हटलं जातं. प्रोक्तम याचा अर्थ असं म्हटलं जातं. म्हणजे जे ज्ञानी आहेत ते असं म्हणतात की ज्ञानाची ही लक्षणं आहेत. आणि ह्याच्याशिवाय यदतोन्यथा, म्हणजे ह्याच्याशिवाय, अन्यथा जे काही याच्याशिवाय आहे किंवा याच्या उलट आहे, ह्याच्या विरोधी आहे, ते सगळं अज्ञान आहे असं त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आणि आता आपण त्यावरच्या ज्या ओव्या आहेत त्या आपण पाहूया. मुख्यतः त्याच्यातला जो तत्वज्ञानार्थ दर्शनम हा जो भाग आहे तो लक्षात असेल असं मी गृहीत धरते, कारण तो त्यातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे की तत् म्हणजे काय, तत्व म्हणजे काय, तत्वाचं ज्ञान म्हणजे काय, आणि त्याचं अर्थ म्हणजे काय, आणि त्या अर्थाचं दर्शन म्हणजे काय, हे सगळं गेल्या वेळेला व्यवस्थित फूट करून मी सांगितलं होतं. तर ते अर्थातच त्याचा अर्थ असा आहे की तत्वज्ञानाचा अर्थ म्हणजे परमात्म्याचं दर्शन, जे तत्वज्ञानाचं किंवा ज्ञानाचं जे ज्ञेय आहे त्याचं दर्शन होणं, यथार्थ दर्शन. आणि दर्शन ह्याचा अर्थ चुकूनही असा घेऊ नये की आपल्या ह्या डोळ्यांना ते दिसतं असा त्याचा अर्थ नेहमी असतो असं नाही. क्वचित कोणाला तोही अनुभव येत असेल, परंतु या ठिकाणी जे म्हटलेलं आहे ते अशा अर्थी आहे की हे व्यवस्थितपणे जाणणं, कळणं, यथार्थ दर्शन. याचा अर्थ की हे तत्वज्ञान म्हणजे काय हे व्यवस्थितपणे ज्यांना कळतं ते ज्ञानी असतात असा त्याचा अर्थ आहे आणि त्याला ज्ञान म्हणतात. आता ओव्या अशा आहेत की तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. म्हणजे ज्ञानास्तव म्हणजे ज्ञानामुळे असा या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. त्या ज्ञानामुळे ज्याला ह्या ते तत्व कळलेलं आहे, तो परमात्मा ज्याला कळलेला आहे, परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे. वस्तू याचा आपण एरवी जो पदार्थ किंवा काही गोष्ट असा जो अर्थ घेतो तो नाही आहे. परमात्मा वस्तू असं नेहमी म्हटलं जातं, त्याला वस्तू असं म्हटलं जातं. तर असा जो परमात्मा आहे ते ह्या ज्ञानामुळे अनुभवाला येतं, दिसतं. याचा अर्थ त्याचा अनुभव येतो. एक वाचुनी आने जिये भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसे मने निश्चयो करी. म्हणजे अर्जुनाला सांगितलंय की ह्या ज्ञाना वाचून बाकीची जी सगळी ज्ञानं आहेत, म्हणजे जिये भवस्वर्गादी ज्ञाने असं म्हटलंय. भव
म्हणजे ह्या भूतलावरचं या इहलोकीचं जे सुख मिळवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात आणि स्वर्ग प्राप्तीसाठी म्हणून जे काही प्रयत्न केले जातात आणि त्याला म्हणजे त्यासाठी काही शास्त्र वाचणं, ऐकणं, त्या प्रकारचे विधी करणं, हे जे सगळं आहे ते सगळं जे आहे ते अज्ञान आहे. लक्षात घ्या, केवढा मोठा भाग इथे, केवढा महत्त्वाचा विचार इथे सांगितलेला आहे. त्याला अज्ञान म्हटलेलं आहे की स्वर्गप्राप्तीसाठी आणि इहलोकीच्या सगळ्या सुखांसाठी म्हणून जे काही आपण करतो, यज्ञयाग करतो, पूजा विधी करतो आणि ते जे काही त्यालाच आम्ही खूप अध्यात्मात आहोत, परमार्थात आहोत, आम्ही खूप ज्ञानी आहोत असं आपण समजतो. तर ते जे सगळं आहे ते अज्ञान आहे. ऐसे मने निश्चयो करी. अर्जुना, हे तू मनामध्ये निश्चित लक्षात घे की ज्ञान आणि अज्ञान ह्यातला फरक या ठिकाणी सांगितलेला आहे, स्पष्ट केलेला आहे अर्जुना पुढे. आणि मग जो ज्ञानी असतो तो काय करतो ते पुढे आहे. स्वर्गा जाणे हे सांडी, भवविषयी कान झाडी, दे आत्मज्ञानी बुडी सद्भावाची. म्हणजे स्वर्गा जाणे, स्वर्ग प्राप्तीसाठी जो काही प्रयत्न असतो तो सगळा सोडूनच देतो, कारण त्याला ते नको आहे. स्वर्गाला जाणं ही काही माझी मोठी शेवटची इच्छा आहे असं नव्हे. तर स्वर्गा जाणे हे त्यांनी सोडलेलं असतं. भवविषयी कान झाडी, भव ह्याचं असं इहलोकीच्या सुखांच्या बाबतीत कान झाडी म्हणजे छे मला त्याच्याबद्दल ऐकायचं सुद्धा नाही, करणं तर सोडून द्या पण मला ऐकायचं सुद्धा नाही, अशा प्रकारे त्याचं स्वरूप असतं. आणि तो कसा असतो, दे आत्मज्ञानी बुडी सद्भावाची. म्हणजे सद्भाव, त्याचा जो भाव आहे, त्याची जी वृत्ती आहे, सद्वृत्ती जी त्याच्यामध्ये आहे, ती सद्वृत्ती आत्मज्ञानी बुडी, ह्याचा अर्थ आत्मज्ञानामध्ये ती रमलेली असते. बुडी याचा अर्थ की ती आत्मज्ञानामध्ये रमलेली असते. हे भवविषयीचं सगळं आणि स्वर्गाविषयीचं सगळं हे त्याला कळतही नाही, त्याच्या बाबतीमध्ये त्याला काही आस्थाच नसते. त्याचा सगळा सद्भाव, त्याची सगळी सद्वृत्ती कुठे रमते? आत्मज्ञानामध्ये रमते. ते बुडी ह्याचा अर्थ रमणं असा आहे. त्यामध्ये तो रमलेला असतो की आपलं खरं स्वरूप काय आहे, आपला आत्मा आणि तो परमात्मा, आपला आत्मा आणि हे विश्व, ह्या सर्वाचं काय संबंध काय आहे, ह्या सर्व आत्मज्ञानामध्ये तो रमलेला असतो. भंगलिये वाटे शोधुनिया अव्हाटे, निघीजे जेवी नीते राजपंथे. भंगलिये वाटे शोधुनिया अव्हाटे याचा अर्थ असा की भंगलिये वाटे म्हणजे अनेक रस्ते फुटलेत. हा रस्ता इकडे जातो, एक इकडे जातो, त्याला भंगलिये वाटे असं अनेक वाटा समोर दिसत आहेत. भंगलिये वाटे प्रवास करतोय तो आणि त्या प्रवासामध्ये त्याला अनेक वाटा दिसतात. हा प्रवास कशाचा आहे? आत्म्यापर्यंत पोचण्याचा, परमात्म्यापर्यंत पोचण्याचा हा प्रवास आहे. आणि म्हणून तिथे जात असताना भंगलिये वाटे की काही ठिकाणी त्याला असं केलं तर खूप चांगलं होईल, हे शास्त्र, हा ग्रंथ तू वाचलास तर सगळं काही तुला मिळेल, अशा प्रकारे त्याला सांगितलं जातं. ह्या निरनिराळ्या वाटा आहेत. तर ह्या ज्या भंगलिये वाटे म्हणून म्हटलंय, भंगलिये वाटे शोधुनिया अव्हाटे म्हणजे ह्या आडवाटा आहेत त्या शोधतो तो, की ह्या अव्हाटे म्हणजे आडवाटा, की हे नकोय आपल्याला, हे स्वर्गाची वाट नकोय आपल्याला, ही मोक्षाची वाटही आपल्याला नकोय, ही इहलोकीच्या सुखाची वाटही आपल्याला नकोय. हे अव्हाटे म्हणजे ह्या आडवाटा आहेत, या नको आहेत आपल्याला. अशा शोधुनिया अव्हाटे म्हणजे तो आडमार्ग सगळे त्यातले कुठले आहेत, आपल्याला नकोसे कुठले मार्ग आहेत ते तो आधी शोधतो. आणि निघीजे जेवी नीटे राजपंथे,
एका राजपंथाने तो पुढे जातो आणि त्याचा राजपंथ म्हणजे आत्मा परमात्म्यापर्यंत पोचण्याचा त्या असा तो मार्ग आहे. आणि असे हे बाकीचं सगळं सोडून तो फक्त त्या राजपंथाने जातो. आणि ही कल्पना मी अनेक वेळेलाही आपल्या वर्गामध्ये सांगितली आहे. जे कोणी नवीन असतील त्यांच्यासाठी मुद्दाम सांगते की मोक्ष, स्वर्ग तर सोडूनच द्या, पण मोक्ष प्राप्ती हे आयुष्याचं एक फार मोठं ध्येय आपल्या ह्याच्यामध्ये मानलं जातं. परंतु हा जो गीतेतला विचार आहे तो फार त्याच्या पुढचा प्रागतिक असा विचार आहे. आणि ह्या विचार अशा प्रकारचा आहे की मोक्ष म्हणजे काय, इथल्या जीवनाचा सगळा विलय आणि त्या परमात्म्यामध्ये आपण विरून जाणं, एक त्याच्याशी हे होणं, त्याला मोक्ष असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. परंतु तो मोक्ष सुद्धा मला नको. ह्या जीवनामध्ये हे जीवन जगत असताना मी परमात्म्याशी एकरूप होऊन तो परमात्मा जसा आहे तसं माझं वर्तन जर घडेल तर मला ते हवं आहे. हा राजपंथ आहे, हे लक्षात घ्या. ज्याला राजपंथ म्हटलंय ना तो हा राजपंथ आहे. राजपंथ म्हणजे ती मोक्षाची सुद्धा कल्पना नाही की जी आपल्या संन्यास मार्गामध्ये आहे. संन्यास मार्ग जो आहे तो अशा प्रकारचा आहे की ह्या लोकांमधलं हे काही नको, या वासना नको, हे सगळं खोटं आहे, हे मिथ्या आहे, हे सगळं जग सोडून आपण त्या ईश्वराशी एकरूप होणं म्हणजे आपला विलय करून टाकायचा आणि त्याच्यात विलीन व्हायचं, हा संन्यास मार्ग आहे. परंतु गीता हा संन्यास मार्ग सांगत नाही. जरी शंकराचार्यांनी गीतेवरती केलेल्या भाष्यामध्ये तशा प्रकारे त्याचं विवरण केलं असलं तरी गीता व्यवस्थित अभ्यासली तर आपल्या लक्षात येतं की गीतेमध्ये ही कल्पना नाही आहे. ज्याला राजपंथ म्हटलेला आहे तो राजपंथ असा आहे की या जीवनामध्ये मुक्त होणं. मुक्ती कशापासून? ह्या सगळ्या वासनांपासून, या सगळ्या अशा लौकिक सुखांमध्ये आपण जे गुंतलेलो आहोत त्याच्यातून मुक्ती. आणि आत्मा परमात्मा ह्यामध्ये आपण रमून जाणं, त्याविषयी विचार करणं, त्याविषयी श्रवण करणं, त्याविषयी वाचन करणं, चिंतन मनन त्याचंच सतत करणं आणि मग ती प्राप्ती आपल्याला मिळवणं, हा राजपंथ आहे. तर राजपंथ म्हणजे जो नेहमी मोक्ष ही जी कल्पना असते ती गीतेने सांगितली नाही. मोक्ष हा शब्दही गीतेमध्ये आहे, मुक्ती हा शब्द तर अनेक वेळेला गीतेमध्ये, पण त्या मुक्तीचा आणि मोक्षाचा हा अर्थ आहे की हे जीवन जगत असताना आपण तसं व्हायचं आहे. हे जीवन सोडून ह्या संसाराचा त्याग करून आपण त्या मोक्षाची प्राप्तीसाठी संन्यास घेणं हे अपेक्षित नाही आहे. हेच जीवन आपण चांगलं जगावं, जितकं काही आपल्याला सगळा जो आपला सद्भाव आहे तो बाहेर यावा, आपली जी सगळी सद्वृत्ती आहे ती बाहेर यावी आणि ती सद्वृत्ती त्या तत्वचिंतनामध्ये ती मग्न व्हावी. आणि अशा प्रकारे मग आपोआपच त्याचा जो आनंद आहे ना खरोखरच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद ह्या कुठल्याही भवसुखामध्ये, स्वर्गसुखामध्ये कशामध्येही नाही. हे जे घडतं ते म्हणजे पहा, सुखाला विरोधी शब्द दुःख असा आहे, पण आनंद ही जी कल्पना आहे आनंदाला विरोधी शब्दच. आलं लक्षात? आनंद जो आहे आनंदच, त्याला विरोध नाहीच. तुम्ही एकदा त्या आनंदामध्ये पोचलात आणि तो आनंद एकदा अनुभवला की ती तुमची खरी मुक्ती असते. आणि त्याला या ठिकाणी राजपंथ असं म्हटलेलं आहे. केवढी सुंदर कल्पना आहे. तर भंगलिये वाटे शोधुनिया अभाटे, निघिजे जेवी नीटे राजपंथे, तैसे ज्ञान जाता
करी आघवेची एकीकडे सारी, मग मन बुद्धी मोहरी आत्मज्ञानी. म्हणजे ज्ञान म्हणून ज्याला म्हटलं जातं ते सगळं तो आघवेची एकीकडे सारी, म्हणजे ज्याला ज्ञान असं जगामध्ये म्हटलं जातं की हे कळलं म्हणजे ज्ञान असं जे म्हटलं जातं ते सगळं आघवेची म्हणजे सगळं तो दूर सारतो. ते ज्ञान नव्हे. आता ज्ञान म्हणजे काय, आपण ज्ञानाची लक्षणं पाहिली आहेत. पहिल्या म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या अध्यायापासून आपण ज्ञान म्हणजे काय हे शिकत आलेलो आहोत. तर आता आपल्याला ते माहिती आहे. तर अशा प्रकारे तो कसा असतो, तर बाकीचं सगळं ज्याला व्यवहारामध्ये ज्ञान असं म्हणतात ते सगळं तो बाजूला सारतो आणि त्यात तो काय म्हणजे सगळं त्याचं मन बुद्धी मोहरी आत्मज्ञानी. मोहरी ह्याचा अर्थ असा आहे, मोहर म्हणजे वाट, वाट याला म्हणतो विश्व मोहरे लावावे, आठवते हां, अलौकिका नोहावे, हां ते विश्व मोहरे लावावे ह्याचा अर्थ सगळ्या विश्वाला चांगल्या मार्गाकडे सद्मार्गाकडे ज्ञानी माणसांनी लावलं पाहिजे असं जे म्हटलं तोच मोहरे शब्द या ठिकाणी. मोहरे म्हणजे वाट किंवा मार्ग. मार्ग तर ते कुठला मार्ग, तर मन बुद्धी मोहरी अशा मार्गाला लावायची की जो मार्ग आत्मज्ञानाचा मार्ग. आलं लक्षात? मोहरी आत्मज्ञानी असं म्हटलेलं आहे. मोहरी आत्मज्ञानी असं शब्द आहे दोन्ही वेळेस. हो का? आत्मज्ञानी नाही, ते सेम आहे ना. आत्मज्ञान अध्यात्म म्हणजे काय, आत्मज्ञान. तर माझं पुस्तक हे पुस्तक फारच जुनं आहे आणि त्यामुळे काही शब्दांमध्ये फरक पडतो, परंतु आत्मज्ञान म्हणजेच अध्यात्मज्ञान. तर आघवेची एकीकडे सारी, मग मन बुद्धी मोहरी आत्मज्ञानी. आता मोहरी शब्द पण नाही आहे का तुमच्या? मोहरी म्हणजे त्या मार्गाला लावायची. कुठला मार्ग? तर आत्मज्ञानाचा मार्ग. आता एखादी ओवी आपण सोडवू आणि त्यानंतर 21वी ओवी 621. एवं निश्चयो जयाचा द्वारी अध्यात्म ज्ञानाचा, ध्रुव देवो गगनीचा तैसा राहिला. हां, ध्रुव आकाशातला तो जो ध्रुव आहे तो जसा अढळ आहे. हां, अढळ आहे तो. कधी बाकीचे सगळे तारे वगैरे ते हालतात, परंतु ध्रुव हा अढळ असतो. तर तो गगनीचा ध्रुव देव म्हणजे ध्रुवदेव जसा अढळ आहे तसं ह्याचा हा जो निश्चय आहे अध्यात्म ज्ञान मिळवण्याचा, ह्याचा हा जो निश्चय आहे तो अढळ आहे. ध्रुवदेवासारखा ह्याचाही निश्चय अढळ आहे. काय वाटेल ते झालं तरीसुद्धा त्याचा निश्चय बदलत नाही. त्याचा निश्चय ध्रुवासारखा अढळ आहे. त्यानंतर 1-2-3 ओव्या सोडून 24वी ओवी बघा. हे थोडं मी मधल्या ओव्या गाते. ह्याची बरीच कारणं आहेत. काही वेळेला तोच विचार वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेला असतो, वेगळ्या शब्दात असतो, वेगळी उदाहरणं दिलेली असतात आणि त्याहीपेक्षा माझं स्वतःचं व्यक्तिगत कारण आहे की मला अशी प्रत्येक पूर्वी ज्या वेळेला मी ज्ञानेश्वरी घेत होते, जेव्हा जे कोणी त्यावेळेला मी प्रत्येक ओवी घेत असे, प्रत्येक श्लोक आणि प्रत्येक ओवी घेत असे. पण आत्ता माझी परिस्थिती अशी आहे की मला किती दिवस मी बोलीन याची मला स्वतःलाच खात्री नाही. तर त्यामुळे आपण शक्यतो जे पोचलंच पाहिजे सर्वांपर्यंत ते मी हे करते आणि जे नाही तुम्ही स्वतः वाचू नये, तुम्ही त्याचं हे करू शकता ते मी सोडते. तर त्यामुळे असं वाटून घेऊ नका की मी खूप काही गाळते. तर ते गाळण्याचं माझं स्वतःचं कारण हे आहे की मला ज्ञानेश्वरी माझ्या हातून पूर्ण व्हावी अशी माझी अत्यंत इच्छा आहे आणि त्यासाठी हा प्रयत्न आहे. पुढे होणार असं माझी श्रद्धा आहे.
त्यातून उठते मी, प्रत्येक आजारातून पुन्हा उठते, पुन्हा सुरू करते, तर ते होणार आहे पूर्ण. तर आता पुढे जाऊया आपण. आता 24वी ओवी आपण पाहतो. आणि तत्वज्ञान निर्मळ. आता पहा, ते जो तत्वज्ञान जो शब्द त्या श्लोकामध्ये आलेला आहे त्याविषयी आहे. आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ, ते ज्ञेयही वरी सरळ दिठी जया. आता तत्वज्ञान निर्मळ असं जे तत्वज्ञान आहे, शुद्ध तत्वज्ञान म्हणजे काय, आता तुम्हाला माहिती आहे तत्वज्ञान म्हणजे काय. तर हे जे शुद्ध तत्वज्ञान आहे, त्या शुद्ध ज्ञानाचं फळ एकच आहे. आणि ते कोणतं, तर ब्रह्माचं ज्ञान. बरोबर आहे की नाही, की तत्वज्ञान ह्याचा अर्थच मुळी ब्रह्माचं जे ब्रह्मपण आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. त्या परमात्म्याचं जे परमात्मपण आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. तर म्हणून त्या निर्मळ अशा तत्वज्ञानाचं जे एकच फळ आहे, म्हणजे त्याचं ज्ञेय किंवा त्याचं फळ काय आहे, तर ब्रह्म. ते ज्ञेय ही वरी सरळ दिठी जया. म्हणजे हा जो ज्ञानी माणूस आहे त्याची दृष्टी फक्त तिथे असते, बाकी कशाकडेही त्याचं लक्ष जात नाही. त्याला त्याची पूर्ण लक्ष हे त्या ज्ञेयावरती असतं. म्हणजेच त्याचं ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे, त्याचं दर्शन आपल्याला व्हायचं आहे, त्याचा अनुभव आपल्याला येऊ दे, ह्यावरच त्याचं सर्व लक्ष केंद्रित झालेलं असतं. एरवी बोधा आलेनी ज्ञाने, जरी ज्ञेय न दिसेची मने, तरी ज्ञान लाभूही न मने जाहला सांगता. ही महत्वाची आहे बरं का. बोल या ठिकाणी अज्ञान म्हणजे काय ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते म्हणजे असं की एरवी बोधा आलेनी ज्ञाने, खूप काहीतरी आपण हे ग्रंथ वाचले, हे इतकी प्रवचनं ऐकली, सगळं जे काय आपण करण्यासारखं आहे ते करण्याचा प्रयत्न केला, तर असा बोध मिळवण्याचा आपण प्रयत्न करतोय. पण एरवी बोधा आलेनी ज्ञाने, आपल्याला वाटतंय बोध होतोय, हा आपल्याला कळतंय सगळं असं आपल्याला वाटतंय, तरी जरी ज्ञेय न दिसेची मने, ज्ञेय जोपर्यंत आपल्याला दिसलं नाही, त्या ब्रह्माचं दर्शन, त्या ब्रह्माचा अनुभव, त्या ब्रह्माचं खरं स्वरूप आपल्याला जोपर्यंत अनुभवता आलेलं नाही, कारण आपल्याला तसं व्हायचं आहे ना, त्याच्यासारखं व्हायचंय, साधर्म्य योग आपल्याला साधायचं आहे. तर ते साधर्म्यासाठी आपल्याला आधी ब्रह्म कसं आहे ते तर कळलं पाहिजे. तर त्यामुळे ते जे ब्रह्म आहे, ते जे ज्ञेय आहे, त्याच्यावरच त्याची खरं म्हणजे दृष्टी असते. पण जर ते ज्ञेय न दिसेची मने, तरी ज्ञान लाभूही न मने जाहला सांगता. कितीही ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला, किती प्रवचनं ऐकली आणि किती ग्रंथ वाचले, अगदी मन लावून, तरी सुद्धा ज्ञान लाभ झालेला नाही हे आपण लक्षात घ्यायचं, असं अर्जुनाला म्हटलेलं आहे, आपल्यालाही म्हटलेलं आहे. आंधळेनी हाती दिवा घेऊन काय करावा, तैसा ज्ञान निश्चयो आघवा वाया जायो. चांगलं हे दिलंय ना, की काय ज्याला आता दिसतच नाही त्याने हातात दिवा घेतला तरी काय उपयोग आहे. तसं आपलं होतं की आपण कितीही, आपल्याला जर ते कळलंच नाही, आपल्याला ज्ञान निश्चय आपण केला आहे पण तो सगळा वाया जातो. जर त्या ध्येयापर्यंत आपण पोचू शकलो नाही तर तो ज्ञान निश्चय सगळा वाया जातो. जरी ज्ञानाचे नि प्रकाशे परतत्वी दिठी न पैसे, ते स्फूर्तीची असे अंध होऊनी. या ठिकाणी स्फूर्ती हा जो शब्द आहे त्याचा अर्थ बुद्धी असं घ्यायचा. बुद्धी, स्फूर्ती याचा अर्थ बुद्धी असा घ्यायचा. आणि आता तो अर्थ घेऊन बघा. जरी ज्ञानाचे नि प्रकाशे परतत्वी दिठी न पैसे, पोचली नाही, ते जे परतत्व आहे, ते जे परमात्म तत्व आहे, तिथपर्यंत आपली दृष्टी पोचलीच नाही, तर त्याचा अर्थ काय, तर त्याचा अर्थ असा की स्फूर्तीची असे अंध होऊनी. आपली बुद्धी अंध आहे, आपल्या बुद्धीला तो आवाकाच नाही तिथपर्यंत पोचण्याचा.
म्हणून ज्ञान जे तुले दावी ते तुली ही वस्तूची आघवी ते देखे ऐसी व्हावी बुद्धी चोख. बुद्धी आपली कशी असली पाहिजे की ज्ञान जे काही त्या परमात्म्याचं ज्ञान आपल्याला जितकं काही ते त्या ज्ञानातून मिळत असतं ती वस्तू म्हणजे तो परमात्म्याचं स्वरूप आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशी चोख बुद्धी म्हणजे अशी शुद्ध बुद्धी. बुद्धी ह्याचा अर्थ इंटेलिजन्स नव्हे. हे मी पहिल्यापासून सांगत आले की इंटेलिजन्स क्वोशंट वगैरे आपण जे सगळं ह्याचा IQ खूप मोठा आहे. तो कितीही जरी मोठा असला तरी सुद्धा त्या IQनी परमात्म्यापर्यंत आपण पोचत नाही. त्याला लागते ती बुद्धी, शुद्ध बुद्धी, चोख बुद्धी, ती परमात्म स्वरूप जाणण्याची त्याच्यामध्ये जी काही एक आस्था असते अशा प्रकारची ती बुद्धी आहे. आणि तशी चोख बुद्धी असायला लागते. या लागी ज्ञाने निर्दोखे दाविले ज्ञेय देखे तैसेनी उन्मेखे आथिला जो. म्हणजे म्हणून या लागी म्हणजे म्हणून ज्ञाने निर्दोखे म्हणजे काय शुद्ध. निर्दोखे याचा अर्थ काही दोष नसलेलं, निर्दोष असं जे ज्ञान आहे ते ज्ञान काय दाखवतं? ज्ञेय दाखवतं. दाविले ज्ञेय देखे, ते जे ज्ञेय त्या ज्ञानाने दाखवलेलं आहे ते ज्ञेय जे आहे ते तैसेनी उन्मेखे आथिला जो. म्हणजे अशा उन्मेख याचा अर्थ या ठिकाणी अत्यंत शुभ बुद्धी. म्हणजे या ठिकाणी नुसतंच चोख म्हटलेलं नाही, या ठिकाणी शुभ बुद्धी जी त्या ज्ञेयापर्यंत आपल्याला नेते. अशा बुद्धीनी तो उन्मेख म्हणजे तशा प्रकारची शुभ बुद्धी ज्याच्यामध्ये असते, संपन्न अशा बुद्धीने जो संपन्न असतो तो खरा ज्ञानी असतो. म्हणजे त्याच्या ज्ञानाने तो परमात्म्यापर्यंत पोचतो. आता मधली एखादी ओवी आपण गाळूया. त्यानंतर 31वी ओवी. पै ज्ञानाची ये प्रभेसवे जयाची मती ज्ञेयी पावे तो हात धरणी या शिवे परतत्वाते. आता हे खरं म्हणजे त्याच अर्थाची ही ओवी आहे, पण मी मुद्दाम घेते कारण हे हात धरणी या हा शब्द कदाचित लक्षात येणार नाही म्हणून मी ही ओवी घेतली की अशा प्रकारच्या ज्ञानाची ये प्रभेसवे. ज्ञानाचा प्रकाश, प्रभा म्हणजे अशा ज्ञानाच्या प्रकाशाने जयाची मती ज्ञेयी पावे, ज्याची बुद्धी ज्ञेयाकडे म्हणजे त्या ब्रह्माप्रत पोचलेली आहे. हा कोणाचा आहे? ज्याची बुद्धी ज्ञेयापर्यंत पोचलेली आहे तो हात धरणी या शिवे परतत्वाते. म्हणजे तो हातोहात त्या ह्याच्यापर्यंत परतत्वापर्यंत म्हणजे ब्रह्मापर्यंत पोचतो. हातोहात म्हणतो ना आपण, अगदी सहज हातोहात असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून मी ती ओवी घेतली की हात धरणी या म्हणजे काय, नाही तर काहीतरी चुकीचे अर्थ मनात येऊ शकतील म्हणून मुद्दाम मी घेतलं. हातोहात पोचतो म्हणजे सहज पोचतो की ज्याची दृष्टी त्या परतत्वापर्यंत त्या ज्ञानामुळे पोचते तो त्या परतत्वाला तो आपोआप अगदी सहजपणे पोचतो. त्याला फार प्रयत्न मग करावेच लागत नाही कारण बाकीचं सगळं त्यांनी सोडून दिलेलं आहे. त्याची सगळी दृष्टी फक्त तेवढ्यावरच
केंद्रित झालेली आहे आणि त्यामुळे तो सहजपणे हातोहात त्या परतत्वाला शिवतो, म्हणजेच तो तिथपर्यंत पोचतो, म्हणजेच परतत्वाची प्राप्ती ह्याचाही अर्थ तोच आहे की परतत्वाचं स्वरूप त्याला कळतं. आणि आपल्याला जसं आपलं आहे ना की आपल्याला एखाद्या गोष्टीचं स्वरूप कळलं की बाबा एखादं चांगली व्यक्ती म्हणजे काय हे आपल्याला आदर्श म्हणून आपल्या डोळ्यासमोर असेल तर आपण त्याच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करू ना. आपल्या पुढे जर काही चांगला आदर्शच नसेल तर आपण कुठल्या मार्गाने जायचं हे आपल्याला कळणार नाही. तर तसं त्याचं आहे की त्याची दृष्टी त्या परतत्वापर्यंत पोचते, कारण त्याची दृष्टी इतरत्र जातच नाही. बाकीचे सगळे अवाटे आहेत, आडमार्ग आहेत, हे त्याने आधीच निश्चय करून ठेवलेला आहे आणि त्यामुळे मग तो परतत्वापर्यंत अगदी सहजपणे पोचू शकतो. आता हे मधली पुन्हा एक ओवी गायली आहे आणि त्याच्यानंतर 33वी ओवी. आता हे सगळं ज्ञानदेवांचं हे ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाची लक्षणं काय, ज्ञानी कसा असतो, हे सगळं जे त्यांनी सांगितले त्याच्यावरती आता श्रोते काय म्हणाले ते ह्या ओवीमध्ये. तव श्रोता म्हणितले असो न सांगतियाचा अतिसो ग्रंथोक्ती तेथ आडसो घालसी की. म्हणजे श्रोते त्याला म्हणाले, ज्ञानदेवांना म्हणाले की खूप तू आता सांगितलंस ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाची लक्षणं काय, ज्ञानी कसा असतो, किती अतिसो याचा अर्थ अतिशयोक्ती तू केलीस, सगळं खूप सांगितलंयस तू आता. तर आणि त्याच्यामुळे काय झालंय की ग्रंथोक्ती आडसो घालिसी, म्हणजे जी ग्रंथाचं जे निरूपण करायचंय, गीतेचं जे तुला निरूपण करायचंय त्याच्यामध्ये अडथळा आला, आता थांबव हे, असा त्याचा अर्थ आहे की आता आम्हाला कळलेलं आहे ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाचं लक्षण काय, सगळं आम्हाला कळलेलं आहे. तर आता इथे थांबव, ही फार अतिशयोक्ती झालेली आहे, म्हणजे आमच्यापर्यंत सगळं पोचले तुझे विचार. तर आता ह्या ग्रंथाच्या निरूपणामध्ये असा अडथळा नको आणूस ह्याचा. आणि पुढे मग ते म्हणतात तुझा हाची आम्हा थोरू वक्तृत्वाचा पाहुणेरू जे ज्ञानविशो फारू निरोपीला. म्हणजे त्याला ते एवढंच बोलून थांबले नाही श्रोते, त्यांनी पुढे ज्ञानदेवांना चांगलंही म्हटलंय या पुढच्या ओवीमध्ये की त्यांनी असं म्हटलंय की तू जे आतापर्यंत आम्हाला सांगितलं तुझा हाची आम्हा थोरू वक्तृत्वाचा पाहुणेरू म्हणजे पाहुणचार ज्याला म्हणतो ना आपण, खूप वक्तृत्वाचा पाहुणचार आम्हाला तो दिलायस. म्हणजे आपल्या घरी कोणी पाहुणा आला तर आपण त्याची इतकं काही करतो, हे कर ते कर, त्याच्यासाठी आपण जे आपल्याला करता येईल ते आपण करतो. तसं तू आमचं खूप पाहुणचार केलायस या ज्ञानाचं वर्णन सगळं करताना. तर तुझा आम्हा थोरू वक्तृत्वाचा पाहुणेरू जे ज्ञान विशो फारू निरोपीला. म्हणजे तू ज्ञानाचं इतकं सुंदर वर्णन केलंस. फारू म्हणजे खूप निरोपीला, म्हणजे खूप तू त्याचं वर्णन करून आम्हाला सांगितलंस. म्हणजे हा आम्हाला पाहुणचार तू दिलेला आहेस. असं नाही की तू उगीच बोलतोयस, आम्हाला ते सगळं आवडतंय. तू आमचा खूप चांगला पाहुणचार केलेला आहेस. पण आता पुढे मधल्या बऱ्याचशा ओव्या गाळून त्याच्याशी जोडून घेण्यासाठी पुढची 46वी ओवी बघा, 46वी. कारण त्या मधल्या ओव्यांमध्ये तेच आहे की तू कसं सगळं तुझं सांगणं म्हणजे अमृताचा वर्षाव आहे वगैरे वगैरे अशा प्रकारे सगळं म्हटलेलं आहे श्रोत्यांनी. आता पुढे त्याच्याशी ह्या ओवीशी आपण
जोडून घेऊ. तुझा हा जे आम्हा थोरू वक्तृत्वाचा पाहुणेरू जे ज्ञानविशो म्हणजे ज्ञानाचा विषय फारू निरोपिला म्हणजे खूप स्पष्ट करून तू सांगितलास. आता त्याच्याशी 46वी ओवी जोडून घेऊया. तरी आता ययावरी प्रज्ञेचा माजू धरी पदे साच करी निरूपणी. म्हणजे आता ते म्हणतात की आता हे तू खूप सांगितलं, आता ययावरी म्हणजे ह्याच्या पुढे प्रज्ञेचा माजू धरी म्हणजे प्रज्ञे तुझी जी अत्यंत बुद्धी आहे, फार उच्च अशी जी प्रज्ञा आहे त्याचा माजू धरी म्हणजे तो आणखीन आता विकसित करते बुद्धी. आणि पदे साच करी. पदे ह्याचा अर्थ की हा गीता ग्रंथ जो आहे त्यातली जी पदं आहेत, त्यातले जे श्लोक आहेत ती पदे साच करी म्हणजे त्या श्लोकांचं म्हणजे निरूपण जे करायचं ते आता गीतेचं पुढे निरूपण कर. तू आत्तापर्यंत आम्हाला खूप चांगल्या प्रकारे ज्ञानाची लक्षणं हे सगळं खूप चांगलं सांगितलं, आम्हाला खूप त्याच्यातून मिळालं. पण तरी आता आम्हाला पुढे इच्छा आहे की आम्हाला गीता कळावी आणि ती पद तू साचकरी म्हणजे तू आता त्याचं निरूपण कर. या संत वाक्या सरिसे म्हणितले निवृत्ती दासे माझेही जे ऐसे मनोगत. जे संत वाक्या सरिसे असंच म्हटले पहा की संत म्हटले, समोर बसले त्या सगळ्या श्रोत्यांना संत म्हटलेलं आहे या ठिकाणी. आणि ह्या संत वाक्या सरिसे म्हणितले निवृत्ती दासे म्हणजे निवृत्तीदास म्हणजे ज्ञानेश्वर. या संत वाक्य म्हणजे श्रोत्यांनी असं म्हटल्यावरती ज्ञानदेव असं म्हणाले माझेही जी ऐसे मनोगत. तुम्हाला वाटतंय ना तसंच मलाही वाटतंय की आता ग्रंथाचं निरूपण आपण करावं, तिथे वळावं, हे माझंही मनोगत आहे. यावरी आता तुम्ही आज्ञापिला स्वामी वाया वाघ मी वाढो नेदी. म्हणजे माझं तर मनोगत आहेच की आता आपण ग्रंथाकडे वळावं, पण त्याहीपेक्षा जास्ती महत्त्वाचं यावरी याचा अर्थ त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे, आता तुम्ही आज्ञा पिला स्वामी म्हणजे स्वामी कोणाला, श्रोत्यांना म्हटलंय तुम्ही माझे महाराज आहात, तुम्ही स्वामी आहात, तुम्ही मला आज्ञा दिली आहे. आता आज्ञा पिला ह्याचा अर्थ तुम्ही मला आता आज्ञा दिलेली आहे की आता मी ग्रंथाचं निरूपण करावं, ही तुमची आज्ञा आहे. म्हणजे माझं मनोगत तर आहेच पण तुमची आज्ञा आहे. तर ते लक्षात घेऊन मी आता वाया वाघ मी वाढो नेदी. वाघ म्हणजे माझी वाणी जी आहे ती आता मी वाया वाढो नेदी म्हणजे मी आता उगीच वाया ती वाढवणार नाही. पुन्हा मी ग्रंथाच्या निरूपणाकडे जातो. एवमी ये अवधारा ज्ञानलक्षणे 18 श्रीकृष्णे धनुर्धरा निरूपिली. आता ज्ञानदेव सांगतायत श्रोत्यांना की अवधारा म्हणजे लक्षात घ्या, लक्ष द्या. काय की अशा प्रकारे श्रीकृष्णाने 18 ज्ञान लक्षणं धनुर्धरा म्हणजे अर्जुनाला निरूपिली म्हणजे त्याचं निरूपण केलं, सांगितली. 18 ज्ञानलक्षणं आठवत असेल तर पहा, अवमानित्व इथपासून आपण सुरुवात केली होती आणि आता शेवटची 2 आत्ता आज आपण पाहिली. अशी 18 ज्ञानलक्षणं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. आणि तो जो श्लोक आहे ना 11वा, तो 11वा श्लोक जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हे जे आहे याला ज्ञान असं म्हणतात आणि ह्याच्यापेक्षा वेगळं जे अन्यथा, आठवतं ना आत्ताच आपण पाहिलं, अन्यथा म्हणजे जे बाकीचं आहे ते अज्ञान आहे असं जे म्हटलेलं आहे त्याचा आता इथे उल्लेख केलेला आहे की
ही 18 ज्ञानलक्षणं सांगितली. आणि मग त्या श्लोकामध्ये श्रीकृष्णाने पुढे काय म्हटलंय, मग म्हणे, म्हणजे श्रीकृष्ण असं म्हणतो की या नावे ज्ञान येथे जाणावे. ही जी लक्षणं आहेत त्याला तू अर्जुना ज्ञान असं जाण. हे स्वमत बरोबर आहे ना, की तिथेच आहे ना, हे स्वमत आणि आघवे ज्ञानेही म्हणती. म्हणजे ही लक्षणं ह्याला ज्ञान असं माझंही मत आहे. म्हणजे श्रीकृष्णानी ही जी 18 लक्षणं सांगितली ती ज्ञानाची लक्षणं आहेत. हे ज्ञानदेव असं म्हणतात की ते माझंही तसंच मत आहे की हे ज्ञान आहे, हे ज्ञान आहे. आणि हे ज्ञान आघवे असं ज्ञानेही म्हणती. म्हणजे माझंही तेच मत आहे आणि जे ज्ञानी असतात तेही तेच म्हणतात की ही 18 लक्षणं ज्याच्यामध्ये दिसतात तो ज्ञानी माणूस असतो, असं ज्ञानी माणसंही म्हणतात. आणि पुढे ज्ञानदेव असं म्हणतात श्रोत्यांना, करतळावरी वाटोळा डोलतू देखीजे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं. म्हणजे हातावरती आवळा जो असतो, गोल असतो ना, आपण जर असा नुसता ठेवला तर त्याची बाकीची वरची बाजू आपल्याला दिसेल, पण इथली तळाची बाजू आपल्याला दिसणार नाही. पण आपल्या हातावरती करतळावरती आवळा ठेवला तर आपण तो असा हलवू शकतो आणि त्यामुळे त्याची खालची बाजूही आपल्याला दिसते. हां, म्हणून ही उपमाती या ठिकाणी दिली आहे की मी तुम्हाला ज्ञान कसं स्पष्ट करून सांगितलं, तर करतळावरचा आवळा जसा असतो तसं मी तुम्हाला ज्ञान स्पष्ट केलं की सगळी खालची वरची बाजूची सगळी काही जी काही आवळ्याची बाजू आहे ती जशी हातावरती आपल्याला कळू शकते तसं तुम्हाला ज्ञान कळावं अशा प्रकारे मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. करतळावरी वाटोळा डोलतू देखी जे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझो. म्हणजे अर्जुनाला म्हटलेलं आहे, श्रोत्यांनाही ज्ञानदेव म्हणत आहेत की तुम्हाला मी अशा प्रकारे ज्ञान सांगितलं. पण ह्या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतोय की ज्ञान म्हणजे काय हे मी तुला अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आता धनंजया, पुढची ओवी, आता धनंजया महामती अज्ञान ऐसी वदंती, तेही सांगो व्यक्ती लक्षणेसी. म्हणजे इथे आता ह्या ओवीपासून 52व्या ओवीपासून पुढे बराचसा जो भाग आहे हा गीतेमध्ये नाही आहे. हा गीतेतल्या श्लोकांमध्ये नुसतं एवढंच वर्णन आहे की ह्याच्यापेक्षा वेगळं जे आहे, अन्यथा जे आहे ते अज्ञान, एवढंच गीतेच्या श्लोकामध्ये म्हटलंय. पण ज्ञानदेवांनी अज्ञान म्हणजे काय हे पुन्हा आणखीन स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे केवळ ज्ञान सांगून ते थांबले नाही, अज्ञान म्हणजे काय हेही त्यांनी थोडक्यामध्ये प्रत्येक लक्षण अगदी थोडक्यामध्ये घेऊन त्याच्या उलट काय असतं ही परिस्थिती त्यांनी सांगितली आहे. अज्ञान म्हणजे काय ते सांगितलंय. आणि हे ज्ञानदेवानी हे जे सांगितले अज्ञान हे आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. कारण ज्ञान म्हणजे काय हे फार आपण लक्षात ठेवू, पण हे अज्ञान म्हणजे काय हे जे प्रत्येक आता जे आपण ओव्या पाहू त्या पाहत असताना आपण आपली स्वतःलाच आपली परीक्षा घ्यायची. आपण अज्ञानी तर नाही आहे, आपण ह्या वर्गामध्ये आपण बसत तर नाही ना, की जे ज्याला ज्ञान म्हटलंय ते तर आपल्यामध्ये नाही ना. ही आपणच आपली परीक्षा घ्यायची. त्या दृष्टीने ह्या ओव्या खरंच महत्वाच्या आहेत की हे सांगण्याची तशी जरुरी नव्हती, पण ते आपल्यासारख्या श्रोत्यांसाठी ते आहे की आपण अज्ञानी नाही ना. ज्ञानी आहोत की नाही ते आपल्याला माहीत नाही, पण अज्ञानी तर नाही ना. हे आपण आणखी जरा थोडं स्पष्ट व्हावं म्हणून ती अज्ञानाची लक्षणं त्यांनी सांगितली.
आणि त्यांनी काय म्हटलं, आपण 52वी ओवी घेतली ना, आता धनंजया महामती अज्ञान ऐसी वदंती तेही सांगो व्यक्ती लक्षणेसी. व्यक्त करतो त्याची जी लक्षणं आहेत ती व्यक्ती लक्षणेसी असं जी म्हटलंय त्याचा अर्थ त्याची लक्षणंही मी स्पष्ट करतो. व्यक्त याचा अर्थ मी स्पष्ट करतो. एरवी ज्ञान पुढे झालिया अज्ञान जाणवे धनंजया. हे ज्ञान नव्हे ते अपैसया अज्ञानाची. म्हणजे जे कळली असेल ओवी नाही की जे ज्ञान नाही ते अज्ञान हे आपल्याला आपोआपच कळतं. आणि ज्ञान पुढे जाईल, पुढे याचा अर्थ स्पष्ट. ज्ञान म्हणजे काय हे स्पष्ट झालं की आपोआपच अज्ञान म्हणजे काय हे कळतं अर्जुना. पण तरी सुद्धा मी अज्ञान म्हणजे काय हे पुन्हा मी स्पष्ट करून सांगतोय. मधली एक ओवी गाळून 55वी ओवी. तैसे ज्ञान जेथ नाही तेचे अज्ञान पाही तरी सांगो काही काही चिन्हे तिये. थोडीशी लक्षणं मी सांगतो. थोडक्यातच त्यांनी सगळी लक्षणं पुन्हा सांगितली अज्ञानाची. आता पहा, अगदी आठवण करा की ज्ञानाच्या लक्षणांची सुरुवात जिथून झाली होती अमानित्व, त्याच्यापासून पुन्हा आता अज्ञानाची लक्षणं त्याच्या उलटी कशी आहेत ती पहा. 56व्या ओवीपासून ते सुरू होतं. तरी संभावने जिये जो मानाची वाट पाहे सत्कारे होये तोषू जया. गर्वे पर्वताची शिखरे तैसा महत्वावरुनी नुतरे तयाचा ठाई पुरे अज्ञान आहे. संभावना ह्याचा अर्थ प्रतिष्ठा. आपण म्हणतो संभावित व्यक्ती असं कोणाला म्हणतो, प्रतिष्ठित व्यक्तीला म्हणतो. तर संभावना याचा अर्थ प्रतिष्ठा, मान, सत्कार होणं, मान देणं, गौरव केला जाणं. तरी संभावने जिये जो मानाची वाट पाहे. आपली कोणीतरी प्रतिष्ठा करावी, गौरव करावा, सत्कार करावा, समारंभ व्हावेत सगळे, असं ह्या मानाची जो वाट पाहतो त्याच्यात सत्कार्य होये तोषू जया. म्हणजे त्याच्यातच त्याला फार मोठा आनंद मिळतो की आपला सत्कार झाला, ह्याचा फार मोठं सुख त्याला वाटतं. आणि पुढे वर्णन काय केलं, गर्वे पर्वताची शिखरे तैसा महत्वावरुनी नुतरे. म्हणजे पर्वताची शिखर कधी खाली वाकत नाही, ती आहेत वरती तशीच. तसा तो कसा असतो, महत्वावरुनी नुतरे. म्हणजे महत्व कधी आपलं कमी व्हायला देत नाही. जिथे जाईल तिथे मी कोण ह्याचं आधी सगळं वर्णन असतं. तर असतात ना असे कित्येक लोक की मी कोण हे सांगण्याचं भयंकर, किंवा हे मला माहिती आहे, हा अनुभव मी घेतलेला आहे, सगळीकडे तो जो मी असतो ते सगळं जे असतं ते महत्वावरुनी नुतरे तयाचा ठाई पुरे अज्ञान आहे. हे बरोबर अमानित्वाच्या उलट जे आहे ती परिस्थिती. आता मधली एखादी ओवी सोडून पुढे पहा. 59वी ओवी आपण थोडक्यात सगळी लक्षणं आपण पाहूया. घाली विद्येचा पसारा सुये सुकृताचा डांगोरा करी ते तुले मोहरा स्फूर्तीचिया. म्हणजे तो कसा असतो, म्हणजे हे कशाला म्हटलंय, अदंभित्व हे जे लक्षण आहे त्याचे उलट हा दांभिक कसा असतो, तर घाली विद्येचा पसारा. म्हणजे थोडं जे काय आपल्याला माहिती आहे, जे काय थोडी विद्या मिळवली आहे त्याचा पसारा घालतो. म्हणजे सगळ्यांपुढे ते सांगत सुटायचं की हो हे असं झालं, ते मी वाचलं, त्याच्यात असं म्हटलंय, तेच कसं बरोबर आहे. हा सगळा विद्येचा पसारा असतो. आणि जो ते सगळं माहिती असूनही जो गप्प बसतो ना तो ज्ञानी असतो. तर घाली विद्येचा पसारा सुये सुकृताचा डांगोरा. म्हणजे सुकृत थोडंसं काहीतरी आपण चांगलं केलं
कुठेतरी कोणाला तरी जराशी मदत केली, ते सुकृताचा डांगोरा म्हणजे दवंडी पिटवणं म्हणतात ना, सगळ्यांना सांगत सुटायचं की मी हे केलं, मी हे केलं. हे जे डांगोरा पिटणं म्हणतात, तो सुकृताचा डांगोरा. थोडंसं केलं तरी त्याचं फार वर्णन सगळीकडे करत राहायचं. ते तुले मोहरा स्फूर्तीची. हे सर्व कशासाठी असतं? मोहरा म्हणजे पुन्हा या ठिकाणी वाट, मार्ग असंच आहे. कशासाठी ते सगळं असतं? तर स्फूर्तीची याचा अर्थ या ठिकाणी स्फूर्ती याचा अर्थ कीर्ती असा घ्यायचा. काय म्हणजे प्रत्येक ना संदर्भानुसार अर्थ असतात. मगाशी स्फूर्तीचा अर्थ आपण बुद्धी हा घेतलाय, ह्या ठिकाणी कीर्ती असा आहे अर्थ. तर करी तेतुले म्हणजे करी हा शब्द आधीच आहे. तेतुले मोहरा स्फूर्तीची म्हणजे हे सगळं मार्ग कशाचे असतात? विद्येचा पसारा घालायचा, सुकृताचा डांगोरा पिटायचा, हे कशासाठी असतं? आपली कीर्ती पसरवण्यासाठी. पहा मी कसं आहे हे सांगण्यासाठी, आपली कीर्ती, आपली महानता लोकांच्या पुढे दाखवण्यासाठी, त्या वाटेने मोहरा त्या वाटेने जाण्यासाठी हे सगळं केलेलं असतं. पुढे पहा, अंग दांभिकता आणखीन एका प्रकारे सांगितली आहे. अंग वरीवरी चर्ची जनाते अभ्यर्चिती वंची. तो तिथे ना अभ्यर्चितीच्या नंतर एक कॉमा द्या, म्हणजे अर्थ स्पष्ट करण्यासाठी मी नेहमी असं करते. म्हणजे हा शब्द वेगळा आहे, तो त्याच्याशी संबंधित नाही हे आपल्याला कळतं. अंग वरीवरी चर्ची जनाते अभ्यर्चिती वंची. तो जाणपा अज्ञानाची खाणी येत. ह्याचा अर्थ असा, अंग वरीवरी चर्ची म्हणजे अंगाला भस्म फासायचं, भगवे कपडे घालायचे किंवा अगदी पांढरे कपडे घालायचे. पांढरे कपडे घातले म्हणजे तुमचं मन शुद्ध असतं असं मुळीच नाही. अगदी किती रंगीबेरंगी तुम्ही कपडे घातले, मन शुद्ध आहे की नाही याला महत्व आहे. पण हा कसा असतो, वरवर त्याला सगळं दाखवायचं असतं. तर त्यामुळे अंग वरीवरी चर्ची म्हणजे भस्म फासून आणि जे काही सगळं एकूण विरक्तीची जी सगळी लक्षणं मानली जातात, ती सगळी विरक्तीची लक्षणं तो वरती दाखवतो. आणि त्यामुळे काय होतं, जना ते अभ्यर्चिती म्हणजे लोक त्याला पूज्य मानतात. लोकांना वाटतं की हा खूप मोठा आहे, महान कोणीतरी आहे, संत साधू आहे. जना ते अभ्यर्चिती म्हणजे जन त्याला, लोक त्याला पूज्य मानतात, त्याला खूप महान मानतात. आणि हा मात्र कसा असतो, वंची. ह्याचा अर्थ जी माणसं त्याची पूजा करतात त्यांची तो वंचना करतो, तो त्यांना फसवत असतो, कारण त्याचं खरं रूप ते नसतंच, नुसतं लोकांना दाखवण्यापुरतं असतं. तर हा वंचना करतो म्हणजे तो त्यांना फसवतो, तो जाण. म्हणून मी त्या ठिकाणी कॉमा द्यायला सांगितला की तो वंची हा एक वेगळा शब्द आहे. अशा लोकांना तो फसवतो, वंचना त्यांची करतो. तो जाणपा अज्ञानाची खाणी येतं. ते पूर्णपणे तो अज्ञानाची खाण आहे हे लक्षात घे. आता या ठिकाणी त्या दांभिकता दाखवली. त्यानंतर पुढची ओवी पहा. आणि वनी विचरे तेथ जळती जैसे जंगमे स्थावरे तैसे जयाचे नि आचरे जगा दुःख. ज्याप्रमाणे वन्नी म्हणजे अग्नी वनी विचरे म्हणजे रानामध्ये अग्नी लागला म्हणजे ज्याला आपण वणवा म्हणतो, वणवा लागला की तेथ जळती जैसी जंगमे स्थावरे. जंगमे स्थावरे म्हणजे तिथली झाडं स्थिर जी आहेत ती
आणि त्याचबरोबर जंगमे म्हणजे तिथले पशु जे काही पक्षी जे काही तिथे आहे, माणसं असतील, सगळं काही तिथे जळून जातं. वनी विचरे म्हणजे वनामध्ये वणवा लागला की जसं सगळं जळून जातं. तैसे जयाचेनी आचरे जगा दुःख, ज्याच्या आचरणामुळे जगाला दुःख होतं, जगाला दुःख होतं. आता हे काय आहे सांगा? ही हिंसा आहे. आपण ज्ञानाची लक्षणं पाहताना अहिंसा पाहिलं, या ठिकाणी ही हिंसा आहे. ही हिंसा ज्या आपल्या वागण्याने आपण हिंसा करतो, आपल्या वागण्याने आपण लोकांना इतके दुखावतो की ती हिंसा असते. हिंसा याचा अर्थ की मारणं असाच नव्हे. हिंसा याचा अर्थ आपल्या वाचेने, आपल्या वागण्याने आपण लोकांना जे दुखावतो ती फार मोठी हिंसा असते. ते ह्या ठिकाणी सांगितले की जगाला दुःख होतं त्याच्या आचरणाने. हे ह्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं, तो हिंसा करत असतो. पुन्हा हिंसेचं पुढे आहे मधली एक ओवी सोडून 63वी ओवी. तया ते बहु अज्ञान तोचे अज्ञानाचे निधान, हिंसेसी आयतन जयाचे जिणे. आयतन म्हणजे घर, हिंसेचं घरच आहे हा माणूस. म्हणजे हिंसा राहते तिथे, त्याच्यामध्ये हिंसा राहते. हिंसेचं तो वसतिस्थान होतं. केवळ आपल्या आचरणाने तो लोकांना दुखावत असतो. तया ते बहु अज्ञान तोची अज्ञानाचे निधान म्हणजे साठा अज्ञान आहे. खूप अज्ञान त्याच्यामध्ये आहे. हिंसेचं आयतन, हिंसेसी आयतन म्हणजे हिंसा त्याच्यामध्ये राहते. हिंसेचं जणू काही तो घर आहे, वसतिस्थान आहे. असं जयाचे जिणे, त्याचं जिणं, त्याचं सगळं जीवन आहे अशा प्रकारचं असतं. आता पुढे पहा, पुढचं जे लक्षण आहे अज्ञानाचं ते कसं आहे. आणि फुंके भाता फुगे रेचिलिया सवेची उफगे, तैसा संयोग वियोगे चढे वोहटे. म्हणजे भाता जो असतो, भाता माहिती आहे ना, भाता तो कसा असतो, फुंके भाता फुगे म्हणजे त्या फुंकलं आपण, त्याच्यामध्ये वारं घातला की तो भाता फुगतो. आणि रेचिलिया सवेची उफगे म्हणजे तो आपण दाबला की तो त्याच्यातली हवा सगळी बाहेर जाते आणि तो हे होतं, सपाट होऊन जातो. उफगे म्हणजे तो सपाट होऊन जातो. तसं हा कसा असतो, तैसी संयोग वियोगे चढे वोहटे. संयोग ह्याचा अर्थ की आपल्याला अनुकूल मिळालं, आपल्याला हवं ते मिळालं की हा चढतो, सुखात असतो. आणि काहीतरी प्रतिकूल काहीतरी घडलं, थोडंसं जरी मनाच्या विरुद्ध काहीतरी घडलं, थोडं कोणी आपली निंदा केली, काही जरी झालं तर सुद्धा मग एकदम याच्यातली सगळी हवा जाते, सपाट होतो. म्हणजे भाता जसा फुगतो आणि सपाट होतो तसं संयोग वियोगे चढे आणि वोहटे याचा अर्थ दुःखी होतं. तो दुःखी होतो. थोडंसं काही त्याच्या मनाविरुद्ध घडलं की तो दुःखी होतो. हे काय आहे सांगा, की आपण जे ज्ञानाचं लक्षण समचित्तत्व हे पाहिलं होतं, आठवतंय ना, समचित्तत्व. सुख असो दुःख असो, अनुकूल असो प्रतिकूल असो, यश असो अपयश असो, काय जे काही जीवनामध्ये घडतं त्या सर्व बाबतीमध्ये ही सगळी द्वंद्व आहेत जीवनातली. या सगळ्या द्वंद्वातीत व्हायचं, ह्या सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे आपण जायचं. हे आपल्या मनाला आपण जी शिकवण द्यायची असते, ती शिकवण जो देतो तो ज्ञानी असतो. ते ज्याला कळतं, सुख दुःखांच्या पलीकडे जो जाऊ शकतो तो
असा जो द्वंद्वातीत असतो, समचित्तत्व जो असतो तो ज्ञानी असतो. हे जे आपण ज्ञानाचं लक्षण पाहिलं त्याच्या उलट हे आहे की हा कसा आहे, असमचित्तत्व. हे असमचित्तत्वाचं लक्षण आहे की थोड्याशा गोष्टींनी हा सुखी किंवा दुःखी होतो. त्याचं थोडी आणखीन उदाहरणं दिली आहेत, 1-2 उदाहरणं पाहूया. पुढची ओवी आहे, पडली वारयाचा वळसा, धुळी चढे आकाशा, हरिखा वळघे तैसा स्तुती वेळे. म्हणजे वारयाचा वळसा म्हणजे वारा आला जोराचा की धूळ जशी आकाशामध्ये वरती चढते तसा हरिखा वळघे तैसा स्तुती वेळे. थोडीशी कोणी आपली स्तुती केली रे केली की हा हरिखा म्हणजे हर्ष, त्याला अत्यंत हर्ष होतो. आपल्या स्तुतीने तो हरखून जातो म्हणजे अत्यंत हर्ष त्याला होतो. आणि त्याच्या उलट निंदा मोटकी ऐके, थोडीशी निंदा कोणी केली आणि कपाळ धरुनी ठाके. जरा कोणी आपल्याबद्दल काही वाईट शब्द बोलला की हा कपाळ धरून बसतो. निंदा मोटकी ऐके आणि कपाळ धरुनी ठाके. आणि त्याला पुढे एक हे दिले, थेंबे विरे वारेनी शोके चिखलू जैसा. हे चिखल जो असतो तो कसा असतो तर त्याच्यामध्ये थोडेसे पाण्याचे थेंब पडले चिखलामध्ये की तो आणखीन पातळ होतो, विरतो, म्हणजे तो आणखी पातळ होतो. आणि वारा शोके, वारेनी शोके असं म्हटले पा. वारा जरासा आला की चिखल सुकून जातो. चिखल सुकून जातो, शोके म्हणजे तो सुकतो. त्याचप्रमाणे हा असतो की एवढीशी निंदा आणि एवढीशी स्तुती ह्याची अशी स्थिती होते. तैसा मानापमानी होये, जो कोणीही उर्मी न साहे, तयाचा ठाई आहे अज्ञान पुरे. लक्षात आलं असेल ना, कोणती उर्मी, ह्या उर्मी आहेत सगळ्या आपल्या मनामध्ये येणाऱ्या. म्हणून मी एकदा सांगितलं होतं, आठव, मला वाटतं मी बोलले होते बरं, तुकारामांनी म्हटले आली उर्मी साहे. आपल्या येतात क्रोध, काम, लोभ, सगळ्या उर्मी आपल्यामध्ये येत असतात. सुख दुःख सगळ्या या उर्मी आहेत. त्याने इतकं आपण हरपून जायचं, नाहीतर दुःखाने अगदी व्यापून जायचं. ही जी आपली परिस्थिती आहे ती ह्या चिखलासारखी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे की मानापमानी होये. थोडासा मान, थोडासा अपमान, अशी कुठल्याही गोष्टीने आतमध्ये ज्या उर्मी येतात न साहे, तो सहन करू शकत नाही. तयाचा ठाई आहे अज्ञान पुरे. त्याच्या पुढे आता आणि जयाचा मनी गाठी, वरीवरी मोकळी वाचा दिठी, अंगे मिळे जीवे पाठी भलतया दे. हे काय की जयाच्या मनी गाठी, गाठी मनात गाठ ठेवणं याचा अर्थ मन मोकळं न कर. हा, मनात गाठ ठेवणं म्हणजे मनात काहीतरी वेगळा विचार आहे, वरती दाखवायचं वेगळं, हा, आत एक बाहेर एक असं जे असतं ती परिस्थिती आहे. म्हणजे हे ज्याला आपण ज्ञानाच्या लक्षणामध्ये आर्जव म्हटलं होतं, आठवतं तुम्हाला? आर्जव म्हणजे सरळपणा, मनामध्ये कपट नाही, सरळपणा. आर्जव, रुजुता, रुज या शब्दावरून आर्जव शब्द आलेला आहे, मी सांगितलं होतं. तर ते जे आहे ते जे आर्जव असतं की सरळ मोकळेपणा, आतमध्ये एक भाव बाहेर एक भाव असं नाही. जसं या बाईने म्हटलेलं आहे की ओठाले मलई म्हणते ती ना, की वरती अगदी फार गोड शब्द पण आतमध्ये पोटात घाण असं म्हणते ती, पोटात घाण, ओठाले मलई म्हणजे वरती तोंडावर अगदी फार गोड शब्द, आतमध्ये कपट असं ती म्हणते. तसं ते जे असतं ना
ते आर्जवाच्या उलट असतं. आणि तेच इथे सांगितलेलं आहे की जयाच्या मनी गाठी, म्हणजे आतमध्ये वेगळाच भाव आहे, आतमध्ये कपटाची वृत्ती आहे. वरी वरी मोकळी वाचा दिठी, म्हणजे वरवर दाखवायचं की किती आपण सरळ साधे भोळे आपण आहोत असं दाखवायचं, अशी जी वृत्ती असते. वरी वरी मोकळी वाचा दिठी आणि अंगे मिळे जीवे पाठी भलतया दे. म्हणजे तो कसा असतो तर अंगे मिळे म्हणजे एकाला अगदी असं दाखवतो, एखाद्या माणसाला असं दाखवतो की मी तुझाच आहे, तुझ्यासाठी मी वाटेल ते करीन. अंगे मिळे म्हणजे त्याला अगदी असं मोहात टाकतो की तुझ्यासाठी मी वाटेल ते करू शकतो, असं माझं तुझं मैत्र फार मोठं आहे असं दाखवायचं. आणि जीवे पाठी भलतया दे म्हणजे दाखवायचं एकाला आणि करायचं दुसऱ्यासाठी. हे जे आहे एकाशी फार गोड बोलून त्याच्याशी अगदी दाखवायचं की मी तुझं सगळं भलं करीन आणि भलं करायचं दुसऱ्याच कोणाचं तरी. हे जे आहे ना हे सगळं सरळपणा नाही, सरळपणा नाही. जो आर्जवामध्ये जो सरळपणा असतो तो ह्याच्यामध्ये नाही. तर हा आर्जवाच्या विरोधी जी सौजन्य किंवा आर्जव ह्याच्या विरोधी वृत्ती जी आहे ती या ठिकाणी सांगितली. त्यानंतर पुढची एक ओवी गाळून 70वी ओवी 670. गार शेवाळे गुंडाळली का निंबोळी जैसी पिकली तैसी जयाची भली बाह्यक्रिया. अज्ञान तयाचा ठाई ठेविले असे पाही या बोला आन नाही सत्यमानी. हे गार याचा अर्थ गार असते ना, दगड, गारगोटी आपण म्हणतो गार, ती गार शेवाळाने जर सगळी व्यापलेली असेल तर लांबून पाहिली की किती सुंदर दिसते, हिरवीगार छान दिसते अगदी. तर तशी गार शेवाळे गुंडाळली बाहेरून फार छान दिसते पण हा दगड आहे, हा दगड आहे. का निंबोळी जैसी पिकली, निंबोळ्या असतात ना पिवळ्या, इतक्या सुंदर लुसलुशीत दिसतात, खाव्याशा वाटतात, खाल्लं तर कडू लागतात, बरोबर आहे ना. तर निंबोळी जैसी पिकली म्हणजे पिकलेली निंबोळी जशी दिसते तसा हा बाहेरून फार चांगला. तैसी जयाची भली बाह्य क्रिया, बाहेरून फार चांगला आतमध्ये मात्र सगळं कपट असतं. अज्ञान तयाच्या ठाई ठेविले असे पाही या बोला आन नाही सत्यमानी. म्हणजे ह्या बोला आन नाही म्हणजे हे तू नीट लक्षात घे अर्जुना, हेच सत्य आहे, या पलीकडे आन नाही, याचा दुसरा काही अर्थच नाही. त्यानंतर एक ओवी 72वी. आणि गुरुकुळे लाजे जो गुरुभक्ती उभजे विद्या घेऊन माझे गुरुसीची. म्हणजे ह्या ज्ञानाच्या लक्षणामध्ये गुरुभक्ती जे सांगितले त्याच्या अगदी बरोबर उलट एकच ओवी मी या ठिकाणी घेते. गुरुकुळे लाजे म्हणजे माझं कुळ, गुरुचं कुळ ते आपलं कुळ असं सांगायला त्याला लाज वाटते. गुरुकुळे लाजे जो गुरुभक्ती उभजे, उभजे याचा अर्थ कंटाळतो, गुरुभक्तीला जो कंटाळतो. गुरुभक्ती याचा अर्थ की गुरुचे आपल्यावरती खूप काही मोठे हे आहे, देणं आहे, ऋण आहेत आपल्यावरती, ह्याची त्याला जाणीवच नाही, ज्याला ह्याची जाणीव नाही. आणि म्हणून मनामध्ये भाव कसा, तो गुरुच्याबद्दल चांगला भाव नाही. भक्ती याचा अर्थ की गुरुची सेवाच केली पाहिजे, गुरुचे पाय दाबले पाहिजे, असं काही नाही आहे. गुरुभक्ती ह्याचा अर्थ गुरुच्या आज्ञांचं पालन आणि त्याच्यावरती अत्यंत मनापासून प्रेम, ती भक्ती असते. तर त्याला तो कंटाळतो. म्हणजे गुरुविषयी त्याला काहीही मोठी आस्थाच नसते. विद्या घेऊन माझे गुरुसीची, विद्या घेतो गुरुकडून परंतु गुरुचं नाव सुद्धा घेण्याला त्याची हे नसते, तयारी नसते, माजलेला असतो. असं गुरु भक्तीच्या उलट हे अज्ञानाचं रूप आहे. मधलं काही गाळते.
मग 76व्या ओवीमध्ये शेवटी म्हटले बघा, मग म्हणे अवधारी आणि चिन्हे. आता आणखीन चिन्ह सांगतो अज्ञानाची असं म्हटलंय. तरी पुढे आता 77व्या ओवी, तरी अंगे कर्मे ढिला जो मने विकल्प भरला, अडवीचा अवगळला कुहा जैसा, तया तोंडी काटिवडे आतुनी नुसती हाडे, अशुची तेणे पाडे सबाह्य जो. हे जे आपण ज्ञानाचं शुचित्व हे लक्षण जे पाहिलं होतं त्याच्या हे उलट आहे. अशुचित्व म्हणजे काय, तर तो कसा असतो, अंगे कर्मे ढिला, म्हणजे कुठल्याच बाबतीमध्ये त्याला काही शिस्त नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये, म्हणजे ज्याला तमोगुणी म्हणतात ना, तमोगुणी तसा तो आहे. आपण या तमोगुणाचं वर्णन पुढे करणार आहोत, त्याचा संबंध एक अध्याय आहे गुणांबद्दलचा, तर तो आपण पाहू त्यावेळेला हे आणखी स्पष्ट होईल. परंतु अगदी म्हणजे अपवित्र ज्याला म्हणता येईल अशी सगळी एकूण त्याची बाह्य अंतर्गत सगळी परिस्थिती जी अंगे कर्मे ढिला जो मने विकल्प भरला. विकल्प ह्याचा अर्थ सगळे वाईट विचार, कोणाचं तरी वाईट करायचं किंवा वाईट मार्गाला लागायचं, हे सगळे विकल्प. संकल्प आणि विकल्प, संकल्प असतात ते आपल्याला उन्नतीला नेऊ शकतात. म्हणजे संकल्पाचा सुद्धा एक वेगळा अर्थ आहे, तो आपण नंतर पाहणार आहोत. परंतु संकल्प हा चांगला भाग आहे आणि विकल्प म्हणजे जे सगळं वाईट मनातले जे विचार आहेत त्याला विकल्प असं म्हणतात. तर हा विकल्प, ह्याच्या मनामध्ये सगळे विकल्प भरलेले असतात आणि त्याला त्यांनी हे दिलेलं आहे उपमा, अडवीचा अवगळला कुहा जैसा. अडवीचा अवगळला ह्याचा अर्थ की आड रानामध्ये, रान सुद्धा कसं आडरान, म्हणजे जिथे वहिवाट नाहीच. काही रानामध्ये सुद्धा वहिवाट असते, जाण्याचा मार्ग असतो, पण काही रानाचा भाग असा असतो की जिथे कोणी जातच नाही, वस्ती तर नाहीच आहे, परंतु आडरान आहे अगदी, असं ज्याला म्हणतात ना, ते आडरान असतं. त्या आडरानामध्ये परिस्थिती असते. अडवीचा अवगळला कुहा. कुहा याचा अर्थ विहीर, गुहा म्हणजे विहीर. अशा आडरानामध्ये एखादी जी विहीर समजा असेल, अशी शक्यता असते की फार पूर्वी कधीतरी कोणी तिथे राहिलेलं असेल, तिथे विहीर बांधलेली असेल, तर अशी, पण आता तिथे कोणीच नाही, ते आडरान झालेलं आहे. त्यामुळे त्या आडरानातली अशी त्याज्य जी विहीर असते, ज्याचा वापर कोणी करतच नाही, त्याज्य आहे, टाकलेली आहे, अशी न वापरात नसलेली अशी जी विहीर असते कुहा, ती कशी असते त्याचं वर्णन पुढच्या ओवीत आहे. तया तोंडी काटिवडे हातुनी नुसती हाडे, अशुची तेणे पाडे सबाह्य जो. म्हणजे ती विहीर कशी असते, एक अशी जर विहीर तुम्ही कुठे पाहिली असेल, कारण मी पाहिली आहे, मी अशा रानांमध्ये पूर्वी माझ्या स्टुडंट्सना घेऊन वगैरे मी जात असे, त्यामुळे मी खरोखर डोळ्यांनी पाहिले, म्हणजे माझ्या डोळ्यासमोर ते चित्र येतं हे वाचताना, की अशा विहिरीचं दृश्य कसं असतं की सगळं वरती अशी जाळी, कोळ्यांच्या दाळ्या पसरलेल्या असतात, शेवाळं जमलेलं असतं, कुठे काटे पडलेले झाडांचे असतात, कुठे पक्षी किंवा प्राणी मरून त्यांची हाडं पडलेली असतात, असं ते विहिरीचं रूप असतं. म्हणजे बाहेरही ती विहीर आपण हात सुद्धा लावू शकत नाही, असं बाह्य सुद्धा रूप तसं, आणि आतमधलं पाणी तर वापरणं शक्यच नाही असं. म्हणजे तो असा बाह्य आणि आत ती विहीर अगदी अशी निरुपयोगी असते, म्हणजे अगदी अपवित्र असते. निरुपयोगी म्हणण्यापेक्षा अशुचित्व ज्याला म्हणतात, अपवित्र, अशुद्ध अशा प्रकारची ती विहीर असते. तसं हा कसा असतो, अशुची तेणे पाडे सबाह्य जो. सबाह्य म्हटलंय पहा, म्हणजे असा हा माणूस जो असतो तो बाहेर आणि आत, सबाह्य म्हणजे बाहेर आणि आत. सबाह्य याचा अर्थ
त्याचं अंतःकरणही तसंच आणि त्याचं बाह्य रूपही तसंच, अगदी अपवित्र असा, अशुद्ध असा तो असतो. त्यानंतर पुढे मधल्या 1-2 ओव्या काढून 81 म्हणजे त्याला जे म्हटले ना, अंगे कर्मे ढिला असं जे म्हटलंय ना, त्याचं हे थोडं पुढे वर्णन कसं आहे बघा, की तो अंगे कर्मे ढिला म्हणजे कर्माच्या बाबतीतही ढिला, त्याच्या एकूण रूपातही तो ढिला. तर ते कसं, तर ते पहा 81 ओवी, कर्माचा वेळू चुके का नित्य नैमित्तिक ठाके, ते जया न दुखे जीवा माझी. म्हणजे कर्म करायचं आहे आपल्याला एखादं, पण त्याचा वेळ असतो ना काही, की ह्यावेळी हे कर्म करायचं आहे, त्या कर्माची जी वेळ आहे ती चुकली तरी त्याला काही वाटत नाही. नंतर तो ढिला आहे असं जे म्हटलेलं आहे, कर्माच्या बाबतीत ढिला, तर तो अशा प्रकारे ढिला आहे की त्याला त्या कर्माच्या वेळे बाबतीमध्ये त्याबद्दल काही मोठी आस्था नाही. का नित्य नैमित्तिक ठाके म्हणजे काही नित्य कर्म असतात, की आपण रोज स्नान करायचं, हे नित्यकर्म आहे ना, नित्यकर्म आहे हे. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म ही काही निमित्ताने आपल्याला काही कर्म करायचे असतात, काही श्राद्ध पक्ष किंवा काही सण वगैरे या निमित्ताने काही कर्म करायचे असतात. तर नित्य आणि नैमित्तिक ही कर्म ही त्याही बाबतीत तो तसा ढिला असतो. ते जया न दुखे जीवा माझी म्हणजे हे असं आपल्या हातून नाही घडलं तरी सुद्धा त्याला काही दुःख होत नाही, त्याच्या जीवाला दुःख होत नाही. हे त्याच्याकडून घडलं नाही योग्य प्रकारे तरी त्याला दुःख होत नाही. पापी जो निसुगू पुण्याविषयी अति निलागू, जयाचा मनी वेगू विकल्पाचा. म्हणजे पाप करण्यामध्ये निसुगू याचा अर्थ पाप करण्यामध्ये, म्हणजे पाप हल्ली आपण पाप पुण्य असं फारसं म्हणत नाही, तरी सुद्धा दुष्कृत्य सत्कृत्य आहे तर आपल्याला माहिती आहे. तर दुष्कृत्य असा आपण याचा अर्थ घेऊया पाप या शब्दाचा. तर दुष्कृत्य करण्याची लाज, निसुगू याचा अर्थ ज्याला लाज वाटत नाही, दुष्कृत्य करतोय आपण ह्याची ज्याला लाज वाटत नाही. पुण्याविषयी अति निलागू, निलागू ह्याचा अर्थ ज्याला पुण्य करण्याविषयी आस्था वाटत नाही. पुण्य याचा अर्थ सत्कृत्य, काही चांगलं सद्वर्तन करण्याविषयी ज्याला आस्था नाही. जयाचा मनी वेगू विकल्पाचा, जयाच्या मनी ज्याच्या मनामध्ये वेगू विकल्पाचा ह्याचा अर्थ विकल्पाचं वारं भरलंय. वेगू म्हणजे असे काही एका पाठोपाठ एक वाईटच विचार ज्याच्या मनामध्ये येत असतात. काय म्हणजे सगळ्या दुष्कृत्यांविषयीचे विचार त्याच्या मनामध्ये सगळे असतात. तर जयाच्या मनी वेगू विकल्पाचा म्हणजे विकल्पाचं वारं भरलं. वेगू या शब्दाचा अर्थ तो आहे की वारं भरलं असं आपण म्हणतो ना, की वारं भरलं म्हणजे त्या वाऱ्यासरशी जशा गोष्टी उडत असतात त्याप्रमाणे ते वारं ह्याच्या विकल्पाचं वारं ह्याच्या मनामध्ये भरलं की त्याप्रमाणे त्याची कर्म घडायला लागतात त्या विकल्पासारखी. पुढची ओवी, तो जाण निखळा अज्ञानाचा पुतळा म्हणजे हा अज्ञानाचा पुतळा, मूर्तिमंत रूप आहे अज्ञान, जो बांधोनी असे डोळा वित्ता शेते. वित्ता शेते ह्याचा अर्थ संपत्ती, धनाची इच्छा, संपत्ती मिळवण्याची फक्त इच्छा ज्याच्या मनामध्ये असते, ज्याची नजर फक्त संपत्तीवरती असते, तो जो आहे
तो अज्ञानाचा पुतळा आहे हे लक्षात घे. म्हणजे अशुचित्व हे ह्या ओवीपर्यंत आहे. अशुचित्व आतमध्ये त्याची वृत्ती कशी, बाह्य रूप कसं, हे सगळं, त्याची कर्म कशी, त्याचं जीवन कसं, हे या ठिकाणी सांगितलं. आता त्यानंतर पुढे 84 ओवी जी आहे. आणि स्वार्थे अळूमाळे जो धैर्यापासून चळे, जैसे तृणबीज ढळे मुंगिये चेनी. उपमा दिली आहे काय की तृणबीज म्हणजे गवताचं बीज, मुंगी जरी तिथून चालली तरी सुद्धा ते ढळतं, म्हणजे निघतं बाहेर. ते असं आत जात नाही, आत रुजत नाही चटकन. इतकं ते मुंगीच्या पावलाने सुद्धा ते तृणाचं बीज ढळतं. तसं हा कसा असतो, स्वार्थे अळूमाळे जो धैर्यापासून चळे. या ठिकाणी धैर्य याचा अर्थ निश्चय असा घ्यायचा. निश्चय, कारण धैर्य कुठलाही निश्चय असो, कुठलाही निश्चय पूर्ण करण्याला फार मोठं धैर्य लागतं, बरोबर आहे. काही माझ्यावरती वेळ आली तरी सुद्धा मी ह्याच्यातून बाहेर पडणार आणि हे मी करणार, हा जो निश्चय असतो त्याला फार मोठं धैर्य लागतं. तर ते जे धैर्य आहे म्हणून तिथे धैर्य शब्द वापरला आहे, पण त्याचा खरा अर्थ आपण निश्चय असा घेऊ. सोपा अर्थ, खरा म्हणजे सोपा अर्थ, की स्वार्थे अळूमाळे जो धैर्यापासून ढळे. म्हणजे त्यांनी निश्चय केलाय की आपण काही वाईट कृत्य करायचं नाही असा निश्चय केलाय, पण जरासा कुठे स्वार्थ आपला साधला जाणार आहे म्हटलं की तो निश्चय त्या ढळतो, त्या निश्चयापासून तो ढळतो. लगेच त्याच्या वृत्तीमध्ये, त्याच्या वागण्यामध्ये लगेच बदल होतो. स्वार्थे अळूमाळे तो जो धैर्यापासून ढळे, जैसे तृणबीज ढळे मुंगियेचे. आता लक्षात आलं. पावो सुदलिया सवे जैसे थिल्लर कालवे, तैसा भयाचेनी नावे गजबजे जो. म्हणजे असं लहानसं ओढा असतो ना, लहानसं म्हणजे छोटं पाण्याचं, जलाशय अगदी छोटं, की ज्याच्यामध्ये फार खोल काही नाही, असं चिखल दिसतोय, खालचं तळ दिसतोय, असं जे असतं तिथे आपण जरासं पाय घातला की लगेच तो चिखल वर येतो. लक्षात आलं मी काय सांगते ते? थिल्लर याचा अर्थ की डबक्यातलं ते पाणी जे आहे ते सगळं पाणी असं ते चिखलाचं पाणी एकदम वरती येतं, वरती आपल्याला सगळं चिखलाचं पाणी दिसतं जरासा पाय घातल्याबरोबर. तैसा भयाचेनी नावे गजबजे जो. थोडंसं कुठे भीती वाटली की त्याच्या मनाची नुसती गजबज होते. म्हणजे हे जे सगळं सांगितलंय ना, हे कशाची लक्षणं आहेत सांगा? ही अस्थिरता आहे. अस्थिरता म्हणजे स्थैर्य म्हणून जे आपण ज्ञानाचं लक्षण पाहिलं त्याच्या विरोधी ही अस्थिरता आहे. ही अस्थिरता की इतकं थोडंसं भय, काहीतरी वाटलं की गजबजून जायचं किंवा धैर्यापासून ढळायचं, हे सगळं म्हणजे अस्थिरतेची लक्षण आहे. तसंच पुढे आणखीन एक सांगितले, वायूचेनी सावाये धू दिगंतवरी जाये, दुःख वार्था ओये तैसे जया. म्हणजे वाऱ्यानी वायूचेनी सावाये म्हणजे वारा आला की त्या वाऱ्याच्या दिशेने धू म्हणजे धूर, त्या वाऱ्याच्या दिशेने धूर पुढे जातो. वाऱ्याच्या दिशेने धूर पुढे जातो. तसं दुःख वार्तात जराशी याच्या कानावर आली की तो गजबज.
88 ओळीपर्यंत. दुःख वार्ता होये तैसे जया, मनोरथांची या धारसा, वाहणे जयाची या मानसा, पुरी पडिला जैसा दुधिया पाही. म्हणजे पुरामध्ये म्हणजे पाणी असं जोरात वाहत असतं, त्याच्यामध्ये एखादा दुधिया म्हणजे दुधी असतो ना, दुधी भोपळा, तो जो पडला तो हलका असतो ना, तर इतका हलका असतो की ज्याला पोहायला येत नाही तो पाठीला भोपळा बांधतात, इतका तो हलका असतो. तर त्यामुळे ते सांगितलंय की पुरामध्ये जर दुधी पडला तर तो जसा त्या पुराच्या पाण्याच्या ओघाने वाहत जातो, तसा हा कसा असतो, मनोरथांची या धारसा, धारसा म्हणजे ओघ, जसा पाण्याचा ओघ तसा मनोरथांचा ओघ, मनामध्ये इच्छा, हे मी करणार, ते मी करणार, ते मी करणार, मनोरथांची या धारसा, वाहणे जयाची या मानसा, याचं मन वाहत असतं त्या मनोरथांबरोबर. एक करेल असं काही नाही, नुसतं मनच वाहत असतं. वाऊधणाची, पुढची घेते ओवी, वाऊधणाची या परी, जो आश्रो केहीच न धरी, क्षेत्री तीर्थी पुरी थारो नेणे. म्हणजे तो वाऊधणाची या परी, वाऊधण म्हणजे वावटळ ज्याला म्हणतात ना, वावटळ म्हणजे वाऱ्याचा असं जोरात ओघ घेणं म्हणजे वावटळ. तर वाऊघणाची या परी, जो आश्रो केहीच न धरी, जर वावटळ आली सगळं कसं उडतं, काही ठिकाणावर राहत नाही, तसा हा क्षेत्री तीर्थी पुरी थारो नेणे, जातो पण त्याचं कुठेही चित्तच लागत नाही, असा असा हा असतो. याला म्हटलंय अज्ञान. आता इथे थांबूया, थोडंसं आता राहिलंय अज्ञानाची लक्षणं, ती पुढच्या वेळेला पुढे.